आठवडाभर रविवारची वाट बघायची आणि मग रविवार येतो. मग रविवार आला ना की आम्हाला सोबत जास्त वेळ काढता येईल असं आम्ही बघतो. सकाळचा चहा बाहेर झाला आणि नाश्त्याला बाहेरनंच घेऊन आलो. कधीतरी कंटाळा येतो घरी करायचा, रोज रोज तर घरी करतोच आपण ना. मग कधीतरी चेंज म्हणून बाहेरचा नाश्ता आणत असतो आम्ही अधूनमधून. येतानाच पार्सल आणताना चिकन पण घेऊन आलो सोबत. आज सगळ्यांना चिकन तंदुरी खायची होती म्हणून मग घरीच बनवायचं ठरवलं. 1 किलो चिकन आणलं मोठे मोठे पीस करून, त्याला सगळे मसाले वगैरे लावून घेतले. त्यानंतर त्याला स्मोक दिला तंदुरी आणि पॅनमध्ये बटर वगैरे टाकून हे सगळं चिकन जरासं शिजवून घेतलं. नुसतं तंदूर म्हटलं ना, फ्राय केलं ना नुसतं की मग ते थोडंसं कच्चं राहतं आतून. आणि हे मुली खायच्या होत्या म्हणून मग म्हटलं नको उगाचच पोटात वगैरे दुखायला, म्हणून चांगलं शिजवून घेतलं त्याला आणि मग फक्त बटर लावून असा स्मोक दिला त्याला. ॲक्च्युली माझ्याकडे तंदूर पण आहे, म्हणजे भट्टी पण आहे, पण मला गॅसवरतीच करायचं होतं. नेहमी तर ओव्हनमध्ये करते. मग ह्याच्यात केलं पण खूप सुंदर झालं आणि पटकन झालं. ह्यावेळेस असा खूप राडा वगैरे झाला नाही याचा. आणि चिकनची भाजी केली होती, कालवण केलं होतं, मालवणी केलं होतं. ह्यावेळेस मालवणी मसाला आला होता मला, तर त्याची ही रस्सा भाजी बनवली होती. आणि मुलींना, दोन्ही मुलींना एवढं जास्त अजून तिखट खात नाही ना, म्हणून मग त्यांच्यासाठी आळणी पण काढलं होतं, म्हणजे भातासोबत त्यांना खायला ते बरं पडतं. त्यानंतर तंदुरीवरती ह्या दोघी इतक्या तुटून पडल्या की बासच. मला उलटं सांगावं लागलं की बास करा आता, नाही तर पोटात दुखेल. त्यानंतर जेवण वगैरे आवरून सगळं आवरलं आणि आम्हाला लग्नाला जायचं होतं एका ठिकाणी, म्हणून माझं आवरून घेतलं, मेकअप वगैरे झाला आणि शर्वीचं आवरायला घेतलं, सावलीचं आवरलं आणि मग आम्ही निघालो. मला माहिती आहे रविवारचं खूप ट्रॅफिक असतं आणि पुणे सोलापूर रोडने आम्हाला जायचं होतं. कुंजीर लॉन्स म्हणून आहे उरुळीच्या तिथे पुढे, तर तिकडे निघालो होतो आम्ही. आणि बिबेवाडीला आजीला घ्यायचं होतं, त्यामुळे तिकडे निघालो होतो. आजी वाट बघत होती खूप वेळची आणि ह्या मुलींचं आवरत नव्हतं. खरं तर मुलींच्या नावाखाली मलाच लेट होतो कायम. सगळं काम उरकून निघायचं असतं मला, त्यामुळे मग वेळ लागतो. आणि आजीला म्हटलं इकडे बघ जरा व्हिडिओ, तर आजीने फोनच घेतला आणि फोनमध्ये बघून बोलत होती किती छान फोटो आला आहे. आणि हिला पुढे बसायचं होतं ह्या बारकीला, त्याच्यामुळे तोंड फुगून बसली होती. मग तिला कसं बसवलं मागेच आणि खिडकी उघडी ठेवली होती. तिला एसीच्या वासांनी मळमळायला लागलं होतं. सांगितलं होतं खाऊ नको जास्त, तरी ऐकायचं नसतं त्यांना. बघा हे ब्लँकेट आहेच आहे सोबत हे. मग आता निघालो होतो आम्ही, छान वारं येत होतं आणि बाहेरचा नजारा बघत निघालो. मुलींना फोन नव्हता दिला अजिबात. त्यांना म्हटलेलं की बाहेरचं बघा जरा जग. बाहेर आलं तरी कंटिन्युअसली मोबाईल चालवायचा असतो त्या दोघींना पण, म्हणून मग दिलाच नव्हता मी फोन. नंतर वारं यायला लागलं खूप छान, हायवेला लागलो की मग शर्वी झोपून गेली. तिला जरा घरी असताना पण डोळ्याला बॉल लागल्यामुळं रडली, तर थोडीशी उलटी झाली होती तिला, म्हणून झोपली ती. आणि कुंजीर लॉन्स आलंच होतं. बघता जाताना अजिबात ट्रॅफिक नाही लागला. आम्ही गेलो तर नवरा नवरीची एंट्रीच चालली होती बघा. लग्न कुणाचं आहे माहिती आहे का? माझ्या मामी आहेत 2 नंबरच्या, त्यांच्या सख्या भावाच्या मुलीचं लग्न आहे, सिद्धीचं. आणि किती मोठं लॉन्स आहे बघा. हे पुढं जेवढं लॉन्स आहे ना तेवढंच मागे पण आहे. आणि इथे सगळे ओवाळत वगैरे होते नवरदेव आणि नवरीला. आणि ह्या सगळ्या कलवऱ्या व्हिडिओ काढत होते तर बघत होत्या. आणि मला म्हटलं पण आता की आता ही व्लॉगला टाकणार आहे सगळं. हल्ली लोक मला घाबरायला लागलेत, मी दिसले की लांब पळून जातात. आणि ही एंट्री चालली होती नवरदेव आणि नवरीची. किती छान आहे बघा ना हे. असं पुढे जाऊन आहे ना ते गोल फिरलं, जिथं फटाके वाजतात ना तिथं ते नवरा नवरीला असं गोल फिरवलं. त्यावेळेस ॲक्च्युली माझं लक्ष नव्हतं, मी ते नंतर बघितलं आणि तोपर्यंत व्हिडिओ काढायचा राहून गेला. असे सगळे लोक बसलेले होते. मग आम्ही पुढे जाऊन बसलो, मी, शर्वी, सावली आणि इकडे सगळ्या माझ्या माम्या बसलेल्या आहेत आणि पुढे सगळ्या मामाच्या मुली वगैरे बसलेल्या आहेत. तर वेळेवरती लग्न लागलं, फटाके वगैरे वाजले, मंगलाष्टका झाल्या, जोरदार फटाके वाजले, एकदम सगळे दचकले, इतके जोरात फटाके वाजले. त्यानंतर मग आहेर द्यायला जायचं होतं, जाऊन भेटून आलो, फोटो वगैरे काढले आणि मग वर गेलो स्टेजवरती. नवरा नवरीसोबत फोटो काढायचा होता. गर्दी होती खूप, पण त्यातनं वेळ काढून फोटो काढला आणि मग जेवायच्या ठिकाणी आलो. हे मामी आमच्या काहीतरी सांगत होत्या. जेवण वगैरे झाली आमची आणि मग थोडंसं फोटो सेशन केलं सगळ्यांबरोबर. कसं आहे, साडी वगैरे घातली, छान मेकअप केला, बाहेर आलो. माणसांच्या मध्ये की मेकअप करणं, फोटो काढणं
मस्ट असतं. आणि मग संध्याकाळी निघालो. रात्री येताना तो इतकं ट्रॅफिक लागलं ना आम्हाला, म्हणजे अवघे 1-1.5 तासाचा रस्ता, पण 2.5-3 तास लागले आम्हाला. गाडीमध्ये बारक्या मामी, मी, मामीची मुलगी आणि या 2 पोरी आम्ही निघालो होतो. शिर्वीची मजा बघा. होय ग, बस करते का मला.